पुढची बातमी आपण बघूया। भिवंडीमध्ये रात्री धोकादायक 4 मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आणि दुर्घटनेमध्ये 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे। नारपोली गंगाराम वाडीतील कोहिनूर इमारत कोसळलेली आणि इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती आहे। अग्निशामक, TDRF आणि NDRF कडून मदतकार्य बचाव कार्य सुरू आहे। ही इमारत महापालिकेने धोकादायक घोषित केली होती। इमारत झुकत असल्यामुळे महापालिकेने इमारत निर्मनुष्य केलेली होती आणि काही जण त्या साहित्य घेण्यासाठी त्यात आलेले होते, इमारतीत अडकलेले होते। प्रशासनाकडून सध्या युद्धपातळीवरती बचाव कार्य सुरू आहे। आता जेव्हा पूर्ण मॅन्युअली आणि हे सर्च केल्यानंतर लक्षात आलं की आता जीवितमध्ये व्यक्ती असण्याची शक्यता कमी आहे, तर तेव्हा JCB आणि मशीनच्याद्वारे सध्या मलबा काढण्यात येतो आहे। सध्यापर्यंत 9 मृतदेह आढळलेले आहेत आणि 7 जणांची ओळख पटली आहे। उरलेला जो मलबा आहे तो काढल्यानंतर एक्झॅक्ट आपल्याला कॅज्युअलिटी किती आहे तो अंदाज आपल्याला येईल। ज्यावेळेला बिल्डिंग कोसळली, इमारत कोसळली, त्यावेळेला या ठिकाणी दुरुस्तीचं कामही सुरू होतं आणि ते रात्री सुरू होतं। या ठिकाणी सगळे कॉलम आपण बघतात ते सगळे आसारे दिसत आहेत, खराब झालेले आहेत आणि त्यांना रिपेअर करण्याचं काम कोण कॉन्ट्रॅक्टर असेल, ठेकेदार असेल, तो या ठिकाणी करत होता। परंतु हे करत असतानाच ही इमारत अचानकपणे कोसळली। पण नशिबाने खरं म्हणजे याच्यामध्ये जवळपास 30 परिवार राहत होते, कुटुंब राहत होते आणि त्यांना सर्वांना बाहेर काढण्यात आलेलं होतं। तरीसुद्धा 12-14 कामगार असतील, एखादं कुटुंब त्या ठिकाणी या अपघातामध्ये सापडलं आणि जवळपास 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झालेला आहे। अजूनही शोधकार्य सुरू आहे। सगळ्यांच्या सांगण्यानुसार अजून 3-4 जण खाली असतील अशी भीती वर्तवली जाते आहे। 9 जण यात गेलेले आहेत। ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। मला वाटतं या संदर्भामध्ये सर्व चौकशी जर केली जाईल, खरं रिपेअर करण्याच्या, दुरुस्ती करण्याच्या आधी ही परवानगी घ्यावी लागते कॉर्पोरेशनची, पण तशी कुठली कॉर्पोरेशनची परवानगी ठेकेदाराने या ठिकाणी घेतलेली नाही आणि घेतली नसताना त्यांनी कामाला सुरुवात केलं आहे। तो सगळं पिल्लर फोडत होता, आसारी उघडी करत होता, त्यावर त्याला रिपेअर करत होतं आणि त्यातच काहीतरी चुकलं आणि ती इमारत पूर्णपणे खाली कोसळली आहे। जे मृत पावलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री महोदयांशी मी बोललेलो आहे, सकाळीच बोललेलो आहे। त्यांनी या ठिकाणी जी नियमानुसार मदत आहे NDRFच्या निकषानुसार 4 लाख रुपये, 5 लाख रुपये या ठिकाणी जाहीर केलेली आहे। माननीय मुख्यमंत्री मोदयांनी ती जाहीर केलेली आहे। त्यांना सगळ्यांना प्रत्येकी मृताच्या मागे जी रक्कम या ठिकाणी त्यांनी मदत ही त्यांना त्या ठिकाणी दिली जाईल। तर भिवंडी इमारत दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली आहे। भिवंडी इमारत दुर्घटनेची चौकशी करून या प्रकरणातील दोषींवरती तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत। मुख्यमंत्र्यांनी भिवंडी पालिका आयुक्तांना हे आदेश दिलेत। ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या परिवाराच्या प्रती आमच्या संवेदना आहेत। काही लोक जखमी आहेत, जे त्या ठिकाणी दुर्दैवाने मृत्युमुखी पडले, त्यांना शासनाच्या वतीने त्यांच्या परिवाराला आम्ही मदत करणार आहोत आणि त्याचवेळी अशा पद्धतीनं ज्या कंत्राटदाराने हे काम सुरू ठेवलं त्याच्यावरही फौजदारी कारवाई करावी अशा प्रकारचा आदेश आयुक्तांना देण्यात आलेला आहे। तर भिवंडी इमारत दुर्घटनेमध्ये अभय कुमार आणि दीपक कुमार यादव या 2 तरुणांनी पहिल्या मजल्यावरून उडी मारत स्वतःचा जीव वाचवलेला। यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झालेली आहे। त्यांच्यावरती स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। सर, बिल्डिंग में 2-3 दिन से रिपेयरिंग का काम चल रहा था। तो ऐसा रिपेयरिंग का काम चल रहा था, हम लोग को मालूम नहीं था कि बिल्डिंग गिरने वाला है। हम लोग शाम को ड्यूटी से आए, खाना वाना बनाए खाए, फिर हम लोग बिल्डिंग सोचा कि आज खाली कर देते हैं, फिर सही हो जाएगा तो वापस आएंगे। उसी दौरान गिरने की आवाज़ सुनाई दी और हम लोग को जिस रास्ते से निकलने का था उसी रास्ते के किनारे का बिल्डिंग गिरा। तो हम लोग को, सब लोग बिल्डिंग के अंदर ही थे, सब लोग इधर उधर भागने लगे। जिधर से निकलने का रास्ता था उधर बंद हो गया, तो कोई किधर किधर से कूद के भागा और हम लोग भी कूद के भागा। उसी दौरान पैर में फ्रैक्चर आया। सर, हमारे बिल्डिंग में चल रहा था रिपेयरिंग का काम, तो हम लोग खाना वाना खा के अभी जा रहे तो बिल्डिंग खाली करने के लिए, क्योंकि वो रिपेयर का काम चल रहा था। लेकिन इतने में वो बिल्डिंग के गिरने की आवाज़ आई। गिरने की आवाज़ आई तब तक हमारे बिल्डिंग में पूरा अफरा तफरी मच गया।
इसमें जब हम लोग रूम से बाहर निकले तो देखे कि पूरा गैलरी भरा हुआ है, सब फर्स्ट फ्लोर से लेकर लास्ट फ्लोर तक सब लोग इकट्ठा हो गए हैं। तर दोघांवर सुद्धा सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की ही इमारत कोसळते, त्यांनी पहिल्या मजल्यावरून उडी घेतली, आपला जीव वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र या दोघांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि सध्या रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत.